नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। वक्री शनीचे गोचर कोणत्या राशींना भाग्यकारक? मित्रमैत्रिणींनो, शनिदेवाचे कुंभ राशीतील वक्री गोचर काही राशींना भाग्यकारक ठरणार आहे। चला पाहूया कोणत्या आहेत त्या राशी। ओम शं शनिश्चराय नमः। 1. तुळ रास। येत्या 4.5 महिन्यात तुळ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची चाल जी वक्री आहे ती लाभदायक ठरू शकेल। शनीच्या शुभ प्रभावामुळे आपल्याला अनेक कामामध्ये यश मिळेल, समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल। आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आपल्याला आवश्यक आहे। याच वेळी या कालावधीत तुमच्यासाठी अनेक नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध होऊ शकतात, याचा नक्की फायदा करून घ्यावा। शनिदेव आपल्यावर नक्कीच कृपादृष्टी देत आहे, ज्यामुळे आपला काळ हा भाग्यदायी ठरणार आहे। त्यामुळे शनिदेव आपल्यासाठी शनिदेवाची ही उलटी चाल आपल्यासाठी भाग्यकारक ठरणार आहे। ओम शं शनिश्चराय नमः। दुसरी राशी वृश्चिक राशी। मित्रमैत्रिणींनो, कुंभ राशीत शनिदेवाचे वक्री गोचर हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे। या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांना अनेक चांगले गुंतवणूकदार मिळू शकतात। लव्ह लाईफ मध्येही काही चढ उतार येतील, जे बोलून सोडवता येतील। तुम्हाला अनेक नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील, त्यामुळे आपली स्थिती आधीपेक्षा चांगली राहील। आर्थिक स्थिती सुधारेल। वृश्चिक राशीच्या लोकांना शनीची ढैयाही चालू आहे, त्यामुळे या काळात शनिदेवाचे उपाय करावेत। शनिदेवाची उपासना करावी, दर्शन घ्यावे, शनिदेवाचे दान करावे, ज्यामुळे नक्कीच आपल्याला शनिदेवाचे हे वक्री गोचर भाग्यदायी ठरेल। आपल्या कुंडलीत शनिदेवाची जी स्थिती आहे त्याचा नक्की एकदा विचार करून त्याप्रमाणे योग्य ते उपाय करावेत। त्यामुळे 7.5 ढैया यांचा त्रास आपल्याला इतक्या प्रमाणात जाणवणार नाही आणि हा काळही चांगला जाईल। ओम शं शनिश्चराय नमः। पुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेव येत्या 4.5 महिन्यात काही चांगली बातमी घेऊन येणार आहेत। या काळात तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल। तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल, कारण या काळात आरोग्याच्या बाबतीत चढ उतार पाहायला मिळतील, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते। त्याच वेळी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी फिरायला देखील जाऊ शकता। परदेश गमनाचा योगही घडून येत आहे। शनिदेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, पण या काळात विरोधकांचा त्रास आपल्याला संभवतो। पण शनिदेवाचे जर आपण उपाय केले तर वक्री शनिदेवाचे हे गोचर विरोधकांवर मात करणारे ठरेल। ओम शं शनिश्चराय नमः। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे शनिदेवाचे हे वक्री गोचर तुळ राशी, वृश्चिक राशी आणि कन्या राशीच्या लोकांना भाग्यदायी ठरणार आहे। आपल्यापैकी ज्यांची तुळ रास, वृश्चिक रास आणि कन्या रास असेल त्यांनी या काळात नक्की संधीचा फायदा घेऊन आपले जीवन भाग्यदायी करावे आणि कर्मांवर विश्वास ठेवावा, कारण कर्माचे शुभ फलित आपल्याला कर्माबरोबर भाग्य उजळण्यासही मदत करणार आहे। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम शं शनिश्चराय नमः। ओम शं शनिश्चराय